मी आणि माझं ही आसक्ती रडवते, तादात्म्य दुःख देते, त्रास देते, परमार्थ प्रतिबंध ठरते. म्हणून हिला संपवली पाहिजे. देव त्यासाठी या घराला ज्ञानात लावतोय. तेही कारण यशोदा मातेकडे आलं, पटलं नाही. आणखी एक कारण आई बघ तुझ्या पोराने काय केलं, काय केलं, आज तर जण काढलेल्या अंगणीमध्ये होते चक्रपाणी महासिद्धांचा निषेध केला. हा त्याचा बोध आहे. ऐकले बऱ्याच गवळणी, बरेच गाराणे बऱ्याचदा यशोदा मातेकडे आणले. एकही गाराणे यशोदा मातेला पटलं नाही. उलट यशोदा मातेने त्यांचा आरोप केला. तुम्ही लपवली याची मोठी लागता याची पाठी, एवढी तरी नकोटी ग गोकुळच्या नारी. तुम्ही लपवली याचा भोवरा, आळ घेता शाल धरा. तुम्ही 12 घरच्या 12 गोकुळच्या नारी. डोळे आश्चर्यचकित झाले. का ग काय करावं आता? आपण त्याचं कारण सांगायला आलो तिला, तिने आपल्यावर आरोप केला. बरं तो खोट्या टाकत नाही, तिला पटत नाही, आपल्याला सहमत नाही. म्हणून करायचं काय? असं करा आता. असं एक दोन नका जाऊ तिला सांगायला. मान्य करत नाही. म्हणजे मग एकदा सगळ्या गेला जे होईल ते होईल. शेवटचा निर्णय घेऊन टाकू. तिने त्याला शिकवलं तर ठीक, नाही तर आपण गाव सोडून कुठं तरी बोलतो. अवघ्या मिळून गवळणी येती नंदाच्या अंगणी. आम्ही जातो पोपळ सोडून आमच्या सुना घेऊन. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का राहावे का. काय करू आम्ही? राहायचं का आपण घेऊन जाऊ? एक गवळण रागीट होती, तिने यशोदाची लाज शरम काढून टाकली रागाच्या भागात. आवली आवली आपुला कान्हा आवली आवली आपुला कान्हा ठकविल्या मुच्या सुना. अजून लाज नाही तुझ्या मना, तुझा तुला गोड वाटे कान्हा कान्हा. लाज काढली त्या गवळणी. कोणाची काढली लाज ते सांगा. कोणाची लाज काढली? हा यशोदा कोणाची लाज काढली त्या गवळणीने? बऱ्याच ठिकाणी उत्तर मिळतं यशोदा मातेची. यशोदा मातेची लाज काढलीच नाही, देवाच्या आईची लाज काढली. बर का? लोक ऐकले नाही का? आशीन मोठा तुझ्या घरचा ऐक नाही. म्हणून लक्षात घ्या, आपल्याही इज्जतीचा कचरा होऊ नये, आपली कोणी लाज शरम काढू नये, त्यासाठी पोरांवर चांगले संस्कार ऐक नाही. कारण मुलगा जर चुकला तर त्याला बोलण्याच्या आधी लोक त्याच्या आई वडिलांना बोलतात, शिवीगाळ करतात, आई वडील बोलतात. Oh